सर्व देवी भक्तांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। भव्य मिरवणूक अष्टभुजा नवरात्र महोत्सव मंडळ मोदी श्रीदेवीची भव्य मिरवणूक मंगळवार दिनांक 24/2023 रोजी दुपारी 4 वाजता। तरी तमाम जनतेने भव्य मिरवणुकीत सहभागी व्हावं असं आवाहन यावेळी मंडळाच्या वतीनं करण्यात आलं आहे। जय शिवराय। तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय। तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती संभाजी महाराज की जय। महाराष्ट्रातल्या मराठा समाजांच्या अनेक वर्षापासून ओबीसी आरक्षण याच्यासाठी त्यांचा लढा चालू आहे। जालन्यातील सर्वांचा मराठा समाजातला एक रत्न म्हणजे जरांगे पाटील 17 दिवस त्यांनी उपोषण केल्यानंतर शासनाने व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अख्ख्या मंत्रिमंडळाने विनंती केल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घ्यायचा हा निर्णय घेतला नाही। त्यांनी एक शब्द दिला की मला आरक्षण पाहिजे। शासनाने त्यांना 3 महिन्याची मुदत मागितली होती पण त्यांनी ऐकले नाहीत। पण त्यांनी 30 दिवसाची मुदत मागितली, त्यानंतर परत 10 दिवस हे त्यांनी स्वतःहून दिलेत। 40 दिवसामध्ये जर मला आरक्षण नाही मिळाला तर मी परत माझ्या पद्धतीने मी आरक्षण सुरुवात करीन, परत मी उपोषण सुरुवात करीन ह्या मुद्द्यावर। पण कालच्या केंद्रीय मंत्री नारायण राणे व माजी मंत्री रामदास कदम या कोकण विभागामध्ये त्यांनी एक मराठा समाजाचा दिशाभूल करून मराठा भाषेमध्ये एक फूट पाडण्याचा प्रयत्न जो केलेला आहे तो आज आपल्या महाराष्ट्राच्या मराठा समाजाच्या समन्वय समितीचे सोलापूर जिल्ह्याचे नेते माननीय माऊली पवार व मोदी भागातील मराठा समाजाचे सर्व पदाधिकारी आपण त्यांच्याबद्दल प्रतिक्रिया घेऊया। जय शिवराय। देशाचे नेते नारायणजी राणे जे या आरक्षण लढ्यामध्ये खूप मोठं योगदान आहे त्या कुटुंबाचं, त्यांचं आणि त्यांच्या मुलांचं। पण मराठ्याच्या तोंडचा आलेला घास ज्यावेळेस आपल्याच माणसांमुळं हिसकावला जातो अशा भूमिकेमध्ये हे नारायण राणे परिवार आहे असं वाटतंय। स्वतः रामदास कदम त्यांच्या मुलाला मंत्रिपद दिलं नाही म्हणून रडतात आणि गरिबाची लेकरं आज आरक्षण नसल्यामुळे शिक्षणापासून वंचित राहतात, नोकरीपासून वंचित राहतात। त्यावेळेस मात्र त्यांची भूमिका बदलतात, नाही आम्हाला मराठा म्हणूनच आरक्षण पाहिजे, आम्हाला कुणबी म्हणून नको आहे, आम्ही 96 कोळी मराठा आहोत, आम्ही क्षत्रिय मराठा आहोत, हे असले किरकोळ वाद घालतात। साहेब, या मराठा क्रांती मोर्चाला ज्यावेळेस नेतृत्व नव्हतं ना 2016 साली 2017 साली जे मोर्चे झाले, नेतृत्व नसताना लाखोचे मोर्चे झाले आणि नेतृत्व मिळाल्यानंतर एक सभा फक्त 1.5 कोटीची झाली। भारतीय जनता पार्टीला या राज्यामध्ये 2019च्या इलेक्शनला 1,48,00,000 मतदान पडलंय महाराष्ट्रभर आणि फक्त जरांगे पाटलाच्या सभेला महाराष्ट्रातनं एका ठिकाणी येऊन 1,47,00,000 लोक आले। यांना गांभीर्य लक्षात येत नाही, यांची उदासीनता आम्हाला दिसते आहे। यांना माझं आव्हान आहे, तुम्ही 25 तारखेला मनोज जरांगे पाटील उपोषणाला अमरण बसणार आहेत। तो माणूस निगरगट्टा आहे, अजिबात कुणाचं ऐकणार नाही, तो समाजाशी प्रामाणिक आहे आणि प्रामाणिक नेतृत्व ह्या चळवळीला मिळालं ना आम्हाला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। ते एकाच ठिकाणी बसणार नाहीत। महाराष्ट्रातले जिल्हा परिषदचे जेवढे सर्कल आहेत, जेवढे तहसील आहेत, जेवढे कलेक्टर कचेरी आहेत, त्या ठिकाणी तेवढ्याच ताकदीनं मराठा समाज रस्त्यावर उतरून आम्ही आमरण उपोषणाला बसणार आहोत। सरकारला आव्हान आहे, 2 दिवसाची शेवटची मुदत आहे, जर 2 दिवसात हा विषय तुम्ही नाही संपवला तर सरकारची गाठ मराठ्यांशी आहे। तुम्ही मराठ्यांना किरकोळ आणि हलक्यात घेऊ नका, तुम्हाला रस्त्यावर फिरणं सुद्धा मुश्किल होईल। आजच या देशाचे नेते माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी स्वतःचा दौरा रद्द केलाय। आजच अब्दुल सत्तारला गावातनं हाकलून दिले। आजच भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्ते एकनाथ पवारने राजीनामा दिलाय आणि आजच सांगतोय मागील 24 तासात 3 आत्महत्या झाल्या। याच्या पुढची एकही आत्महत्या झाली तर मंत्री आणि आमदार यांना घरातनं बाहेर काढून मारल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। जय जिजाऊ जय शिवराय। एक प्रश्न विचारायचा आहे की जरांगे पाटील यांनी आपल्याला सोलापूर शहरामध्ये जेव्हा सभा झाली होती त्यावेळेस अनेक आवाहन केलं होतं की आपल्या मराठा समाजामध्ये सरकारने फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे,
की असं ह्या 2 मंत्र्यांनी जर त्यांचं ऐकलं असं वाटतं का? 100% त्यांचं ऐकलंय. हे नारायण राणे समितीमुळे मराठ्यांना आरक्षण 2014 साली पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना दिलंय. हे आज नारायण राणेंनी लिहून दिलंय मराठा व कुणबी एकच आहेत म्हणून. आणि तेच नारायण राणे दुतोंडी कसं का वागू शकतात? दुर्दैव आहे, त्यांचा मी धिक्कार करतो. आज हे कुठल्या तरी पक्षाची लाळघोटेपणा करण्यासाठी, त्या पक्षाची चाकरी करण्यासाठी, स्वतःची अवैध मालमत्ता लपवण्यासाठी मराठ्यांच्या गरिबांचा घास आरक्षणाचा तोंडापाशी आलेला काढून घेण्याचं कृत्य हे नीच माणूस करतायत, यांचा मी धिक्कार करतो. साहेब, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण असे 3 विभागामध्ये मराठा समाज एकीपणा दिसत नाही आहे. ह्याचं कारण हे राणे साहेब करतात का कदम साहेब करतात? राणे साहेब असो, कदम साहेब असो, हे दोघंही साहेब आज सत्ताधारी पक्षाचे हे बाहुले आहेत. यांचा आतनं ह्यांना बोलायचं नाही आहे, पण यांना बोलण्यास भाग पाडलं जात आहे. कारण इतर कोण बोललं तर त्यांच्या अंगावर मराठा युवक जाऊ शकतो. मराठामध्ये फूट पाडून बोललं तर काय होतं बघू, पण अजिबात नाही. मराठा समाजाचा एकमेव नेता आता फायनल झाला आहे, मनोज जरांगे पाटील. त्याच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर उद्याच्या 25 तारखेपासून तीव्र आंदोलन होणार. आणि असे फूट पाडणारे जे नेते आहेत ना साहेब, त्यांनी त्यांच्या पेन्शनची तयार करून ठेवावी. त्यांच्या रिटायरमेंटची वेळ जवळ आले, त्यांना कायमच्या घरी बसवल्याशिवाय आम्ही शांत बसणार. समाजाचे मोदी विभागाचे सचिव ॲडव्होकेट वैभव देशमुख, मराठा समाजाला आरक्षण देताना कुणबी किंवा मराठा असे वेगवेगळे वाद हे राजकीय नेते विनाकारण तयार करत आहेत. कारण राज्य सरकारला मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी उदासीनता आहे आणि ही उदासीनता लपवण्यासाठी म्हणून अशा वेगवेगळ्या प्रकारचे बाहुले उभा करून वेगवेगळे वाद निर्माण करून आणि समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न हा राज्य सरकारकडून केला जात आहे. वास्तविक राज्य सरकारच्या हातातच पूर्ण हे आरक्षण देण्याची तरतूद असताना व तो जो अहवाल आहे तो अहवाल केंद्राकडे पाठवायची व्यवस्था असतानासुद्धा राज्य सरकार मुद्दाम होऊन आणि मराठा समाजाचा अंत पाहण्याच्या दृष्टीने अहवाल हा पाठवून देत नाही. त्यातून राज्य सरकारची उदासीनता दिसून येते आणि या राज्य सरकारला मराठ्याला आरक्षण द्यायचं नाही आहे या एकमेव हेतूने ही कामगिरी त्यांची पुढे चालू आहे. त्यामुळं ह्या राज्य सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि आमचे नेते जे आहेत, आरक्षणासंदर्भातील जे नेते आहेत, श्री मनोजजी जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आरक्षणासाठी लागणारी सर्व काही जे शांततेच्या मार्गाने जे काही मोर्चे असतील किंवा सभा असतील किंवा आमरण उपोषण असेल, यातून आम्ही सरकारला आम्हाला आरक्षण देण्यासाठी भाग पाडू आणि आम्हाला आरक्षण हे मिळालंच पाहिजे. विजयकुमार पोखरकर मराठा समाजाचे माजी अध्यक्ष आहेत. आत्ताच तुम्ही एक म्हणलात की एकी दिसत नाही, तर एकीही दिसत नाही. पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा. पश्चिम महाराष्ट्रामध्येच सातारा येतो. साताऱ्यामध्ये मानला झाला, त्यानंतर दहिवडीला झालं, फलटणला झालं. हे पश्चिम महाराष्ट्र. मी हात जोडून विनंती करतो की तुम्ही कुठल्याही प्रकारच्या ह्याच्यात करू नका की जेणेकरून आपल्या समाजाला मिळणारा घास तो काढण्याचा प्रयत्न करू नका. माऊली साहेब, आता आपण पुढची भूमिका काय? मराठा समाज सोलापूर शहर, मराठा समाज सोलापूर शहरातील तमाम समाज बांधव, महिला, भगिनी, विद्यार्थी, वेगवेगळ्या क्षेत्रातील सर्व बांधव आम्ही 25 तारखेपासून जिल्हा परिषदच्या पूनम गेटला आम्ही साखळी उपोषणाला बसणार आहोत. ज्या दिवशी 28 तारखेला पुढचा आम्हाला आदेश येणार आहे माननीय मनोज जरांगे पाटलांचा की तुम्ही अमर उपोषण चालू करा, आम्ही त्या दिवशी अमर उपोषण चालू करू. महत्त्वाचा विषय सांगतो तुम्हाला. कालसुद्धा मला कोकणातल्या बांधवांचे फोन आले. नारायण राणे आणि रामदास कदम यांच्या मताशी आम्ही जराही सहमत नाही. आम्ही एकमुखी कोकणातले तमाम मराठा बांधव मनोज जरांगे पाटील यांच्याशी सहमत आहोत आणि आम्ही एकमुखी त्यांच्या पाठीशी आहोत. हे दुफळी माजवायचं काम का करायला? आमचं आंदोलन डिवाइड करायचं, आमचं आंदोलन ब्रेक करायचं, आमच्या बांधवांचा बुद्धिभेद करायचा, हा नीच प्रवृत्तीचा प्रकार आहे. त्यांचा आम्ही धिक्कार करतो. आम्ही एकमुखी, आमच्यातलं राजकारण, आमच्यातले मनभेद, आमच्यातले मतभेद सगळे विसरून आम्ही पूर्णपणे मनोज जरांगे पाटलांच्या आदेशानुसार सगळे आंदोलन होतील आणि त्याला सगळे पक्षभेद सगळे विसरून आम्ही पूर्ण ताकदीनिशी मनोज जरांगे यांच्या पाटील यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहू आणि आंदोलनाचा घास, आंदोलनाचं पवित्र दान या दसऱ्याच्या मुहूर्तावर सांगतोय आम्ही मिळवल्याशिवाय शांत बसणार. मोदी भागातील मराठा समाजाचे अध्यक्ष माननीय संतोषजी कदम, समाजातील ढाण्या वाघ माननीय मनोज जरांगे दादा पाटील यांचं जे सर्वसामान्य असं नेतृत्व, ज्यांनी समाजाला एक दिशा दिली, ताकद दिली आणि समाजाने सुद्धा त्यांच्या मागं एक बळ देण्यासाठी परवा जो मोर्चा झाला 14 ऑक्टोंबरला, त्यामुळं समाजाची ताकद जी एका सामान्य कार्यकर्ता
समाज कसा एकवटला हे सरकारने सध्या सत्तेत असलेल्या सरकारने लक्षात घ्यावं आणि आमची मागणी जी आहे जी दादानी मांडलेली आहे जरांगे पाटलांनी ती सरकारने दसऱ्याच्या मुहूर्तावर जाहीर करावं मराठाला आरक्षण हीच आमची रास्त मागणी आहे. आणि आमचं शैक्षणिक आम्हाला राजकीय आरक्षण नको आहे आम्हाला शैक्षणिक आणि आमच्या जे शासकीय सेवेमध्ये नोकरीसाठी मुलांसाठी आम्हाला हीच मागणी आहे. सरकारने हे लक्षात घ्यावं आणि उद्या लागणारच इलेक्शन आणि राजकीय दृष्टी तुमच्या जर पक्षाची बघायची असेल तर ही ताकद तुम्ही बघितलेली आहे ही फक्त औपचारिकता एवढीच झालेली गर्दी आहे. अजून समाज पूर्ण महाराष्ट्रभर पेटून उठला तर आपल्याला सत्तेतून खाली आणायला वेळ लागणार नाही. याचं शासनाने दखल घ्यावी आणि उद्या शुभमुहूर्त आपला पाडवा 3.5 मुहूर्तापैकी एक आहे आणि ह्या शुभमुहूर्तापैकी दसऱ्याच्या शुभमुहूर्ताला मराठाला आरक्षण द्यावं हीच आम्ही रास्त मागणी करतोय. आणि जर नाही दिलं तर ह्यापेक्षा मोठा तीव्र आंदोलन उद्रेक होईल. त्याला जबाबदार सरकार असेल हे आम्ही ठणकावून सांगतोय. तेव्हा मराठा शांत आतापर्यंत जे मोर्चे झाले आहेत सर्व शांततेत झालेले आहेत. कधीही कुठेही कुणाला गालबोट लागलेलं नाही कुठल्याही शासकीय नुकसान झालेलं नाही. तर आम्ही शांत आहोत तर आम्हाला शांतच राहू द्यावं अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू. त्या सर्वस्वी जबाबदार त्याला सरकार असेल. आम्हाला आमचं आरक्षण घोषित करावं आणि गुण्यागोविंदाने आम्हाला शांततेत आमचं आरक्षण आम्ही स्वीकारून उद्याचा दसरा मेळावा आणि आमचा आरक्षणाचा जल्लोष शासनाने जाहीर करावा अशी विनंती करतो. अन्यथा येणाऱ्या सामोरे पुढच्या उद्रेक आंदोलनाला सरकार सर्वस्वी जबाबदार असेल आणि नुसता सरकार जबाबदार नसेल. जर तुम्हाला सत्तेत पुन्हा राहायचं असेल तर मराठीशिवाय तुम्हाला पर्याय नाही हे तुम्हाला सुद्धा माहीत आहे. त्यामुळं आपण ह्याचा विचार करावा हीच मराठा समाज मोदीच्या वतीने आपणा सरकारला हे विनंतीपूर्वक सूचना आहे. आपण आत्ता म्हटल्याप्रमाणे राजकीय आरक्षण नको आहे पण आता भारतीय जनता पक्ष केंद्रीय नेते माननीय नारायण राणे यांनी असं म्हटलं की आम्हाला कुणबी प्रमाणपत्र नको आम्हाला 96 कोळी मराठा म्हणून आम्हाला आरक्षण पाहिजे. त्यांच्यासोबत रामदास कदम शिवसेने नेते त्यांनी पण हेच वाक्य बोललं की आम्हाला आरक्षण पाहिजे पण आम्हाला 96 कोळी म्हणून पाहिजे आम्हाला कुणबी मराठा म्हणून नको असं त्यांनी म्हणतात की याविषयी आपलं काय म्हणणं. आम्हाला कुणबी हे ओबीसी प्रवर्गातून मिळतं बरोबर आहे. आम्हाला मराठाला आरक्षण आमची मागणी मुख्य ही आहे मराठातली की मराठाला आरक्षण द्यावं. आम्हाला राजकीय आरक्षणाला आम्हाला राजकीय आरक्षण नको आहे कारण आम्हाला आमचे मुलं शिक्षण करून त्यांना चांगल्या हुद्द्यावर घेऊन जायचं आहे. तिथे राजकारणात त्यांना आणायचं नाही आम्हाला की जेणेकरून राजकारणात का असतं काय नाही ह्या समाजाला कळून चुकलेलं आहे. त्यापेक्षा मुलांना शिक्षणामध्ये आरक्षण महत्त्वाचं आहे. त्याकरता आमची मागणी रास्त आहे की शिक्षणाला आरक्षण द्या. लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका.